पोटा सप्ताह कीर्तनाला जायचंय. बर मग तुम्ही जर मला तिथं घालवलं तर तुम्हाला अनंत जन्माचं पुण्य लागेल. कंडक्टर म्हणतोय बुवा पुण्याचं परत बघू आधी तिकीट काढा. म्हणजे ऐका जे पुण्य एसटीत चाललं नाही त्या पुण्याचा काय उपयोग. लक्ष द्या माझ्याकडे. कशासाठी कमवायचं पुण्य, का कमवायचं पुण्य सांगतो ऐका. जिथं धन गुडघे टेकवतं तिथून पुण्याची सुरुवात होते एवढं मात्र लक्षात ठेव. जिथं धन गुडघे टेकवतं ना तिथून पुण्य चालू होतं. एखादा पेशंट जर आयसीयू मध्ये असेल तर लोक रडत असतात बाहेर नातेवाईक. डॉक्टर ज्यावेळेस बाहेर येतो आणि सांगतो दादा, लोक म्हणतात डॉक्टर साहेब 1 लाख नाही 10 लाख रुपये घ्या पण आमचा पेशंट मात्र वाचला पाहिजे. डॉक्टर म्हणतो मी सगळे प्रयत्न केले आता मात्र सगळं त्याच्या पुण्यावरती आहे. माणसाला पुण्य कमवायचं नाही देवा, ज्याला त्याला धन कमवायचंय. लक्ष द्या. पण धन कमवण्यासाठी एक वाक्य बाळू मामाच्या दरबारात सांगून जातो ऐका. मला मामाच्या चरित्राकडे परत जायचे सामर्थ्य कुणाचं जास्त आहे ऐका. लक्ष द्या. धन कमवण्यासाठी एक वाक्य सांगतो दादा. 50 लाखाची माळी बांधणं माझ्या हातात आहे. 50 लाखाच्या माळीला कुठून मीठ कुठून वाळू कसला गवंडी कुठला इंजिनियर सगळं माझ्या हातात आहे. पण 50 लाखाच्या माळीत किती दिवस राहायचं हे मात्र यांच्या हातात आहे. यांच्या मामाच्या हातात आहे. लक्ष द्या माझ्याकडे. 10 एकराची बागायत जमीन कमावणं माझ्या हातात आहे. कुठल्या प्रतीची लागण कसला ऊस कुठला कारखाना सगळं माझ्या हातात आहे. पण कारखान्याचं बिल येईपर्यंत मी राहतोय का नाही याची हे मात्र यांच्या हातात आहे. लक्ष द्या माझ्याकडे. 40 लाखाची गाडी कुठल्या कंपनीची घ्यायची माझ्या हातात आहे. पण त्याच गाडीची स्टेअरिंग किती दिवस माझ्याच हातात ठेवायची हे मात्र यांच्या हातात आहे. मामांच्या आमच्या हातात नाही. अरे माळी 50 लाखाची असू दे दादा, ज्या दिवशी या 3.5 हाताच्या देहातून आत्मा जातो ना त्या दिवशी माणसं 50 लाखाच्या माळीत नाही तर कुठं ठेवतात, कुठं अंगणात ठेवतात. देवा ऐका. 2 लाखाचं बाथरूम आहे, त्याला चांदीचा कॉक आहे, रोज लाईबॉय साबणाची अंघोळ आहे, अंगाला क्लिनिक प्लसचा शॅम्पू आहे. पण ज्या दिवशी 3.5 हाताच्या देहातून आत्मा जातो ना दादा त्या दिवशी मात्र शेवटची अंघोळ 2 लाखाच्या बाथरूम मध्ये नाही तर कुठे आहे, अंगणामध्ये. देवा मग का मला कळत नाही. माझे सद्गुरु संत बाळूमामा सांगतात दादा तुला जर कमवायचं असेल तर फक्त आणि फक्त नीती धर्माने कमव. जोडून या धन उत्तम व्यवहारे. ऐका. 350-400 वर्षापूर्वी तुकोबरायानं जो उपदेश केला तोच उपदेश माझे सद्गुरु संत बाळूमामा करताय. दादा तुला कमवायचं असेल तर नीती धर्मानं कमव. लक्ष द्या. एक दिवशी येरगड्डीच्या माळावरती माझ्या मामाचा तळ बसला. लक्ष द्या माझ्याकडे. नीती आणि धर्मानं कमवलं पाहिजे हे तुकोबरायांनीच नाही तर माझ्या सद्गुरु संत बाळूमामाने सुद्धा समाजाला सांगितलं. महाराज एक येरगड्डीच्या माळावरती मामाचा तळ हा म्हणता बातमी सगळ्या गावात पसरली. देवा सद्गुरु संत बाळूमामा आपल्या गावात आले. मामाचा तळ त्या येरगड्डीच्या माळावरती आहे. महाराज ऐका. त्याच येरगड्डीच्या गावामध्ये बाळा बागडे नावाचा एक दरोडेखोर राहायचा. मामाची कृपा सज्जनावरती तर होतेच पण दुर्जनाला सुद्धा मामा माफ करतात. लक्ष माझ्याकडे. ज्या चरित्र खूप गोड सांगून जाणार आहे मामाचं. ऐका. बाळा बागडेला कळालंय बाळू धनगर नावाचा कोणीतरी एक